जाऊया मॅचच्या दिशेनं, जिथे आपण दोन टीम मध्ये मॅच पाहायला मिळेल. एकीकडे आपण मानस सात्विक श्री गणेश गिरवले संघ आणि त्यांना फाईट करणारा जनमान काटकर 11 नावाळी या दोन टीम मध्ये होणारी लढत तुम्हाला पाहायला मिळेल. दोन संघ पहिल्या फेरीमध्ये सामना जिंकलेत, दुसऱ्या फेरीमध्ये एकमेकाशी गाठ घातली आणि इथून मात्र जिंकणारा संघ निश्चितपणे सुपर 8 मध्ये क्वालिफाय करेल. तर जनमान कोटकर 11 नावाळी आणि त्यांना फाईट करणारा मानस सात्विक 11 श्री गणेश गिरवले या दोन टीम मध्ये ही लढत आपण पाहतोय. नाणेफेकीचा कौल लागलाय नावाले टीमच्या बाजूनं. डिसाइडेड टू फील्ड फर्स्ट, प्रथम क्षेत्ररक्षणाला दिली पसंती आणि प्रथम सत्रामध्ये फलंदाजी करायची ती मानस सात्विक श्री गणेश गिरवले टीमला. क्रिकेटचा हा खेळ आपण पाहतोय. क्रिकेट म्हटल्यानंतर तर जाऊया मॅचच्या दिशेनं. मॅच मात्र इथे सुरू होईल. हे क्रिकेटचं खूप चांगलं थरार नाट्य मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. क्रिकेट हा खेळ आहे परिश्रमाचा आणि विश्वासाचा. यात अभिमान करू नका, मेपणा बाळगू नका, समोरच्या खेळाडूची थट्टा करू नका, स्वतःवरती विश्वास ठेवा, विजय तुमचाच असेल. आणि त्याच आत्मविश्वासानं मैदानामध्ये खेळण्यासाठी उतरलेली ही त्या ठिकाणी दोन संघ मैदानाच्या आतमध्ये कशा रीतीने खेळ करतील हे देखील पाहणं गरजेचं असताना दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये ऋषी आणि वेदांत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. तर गोलंदाजी ट्रॅक वरती येईल मागच्या मॅचचा हिरो शिवम गोंधळी. इथे अंपायर स्क्रीन सिग्नल. मॅच सुरू होईल. 9:51 मिनिटांमध्ये हे इनिंगला सुरुवात होते. 15 मिनिटांमध्ये 3 षटकं तुम्हाला संपवायची आहेत, याकडे देखील लक्ष असू द्या. इथे मात्र अंपायर स्क्रीन सिग्नल. मॅच ऑन. फर्स्ट बॉल. गोलंदाज शिवम, समोर स्ट्रायकरला फलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल ऋषी, जो मागच्या मॅचचा हिरो आहे. चांगली फलंदाजी त्याने साकारली होती. 19 धाब्यांची इनिंग साकारणारा ऋषी ऑन स्ट्राईक. फर्स्ट बॉल. पहिलाच बॉल शॉर्ट पिच लेनचा होता, त्याच्यावरती मात्र केलेला प्रहार आपण पाहिलाय आणि इथून मात्र समालोचन कक्षामध्ये आलेला हा पहिल्या चेंडूवरती दमदार हिट. षटकार. थँक्यू डीजे. काय सुरुवात झाली आहे. पहिल्याच बॉल वरती दमदार हिट पाहायला मिळाला. 6 धावेनं सुरुवात केली आपल्या इनिंगला ऋषीनं. आक्रमक बनलाय पहिल्याच बॉल वरती. ओहो, यावेळेस चांगला चेंडू होता. ओहो, डायरेक्ट हिट. यस, पाहायचंय. अंपायर सिग्नल. फलंदाज होईल बाद. लागेल पहिला हादरा फलंदाजी करणाऱ्या गिरवले टीमला. ऋषी बॅक टू द पवेलियन. दादाच्या नावात दम हाय रे, आमच्या शशिकान दिसले दादाच्या या नावात दम हाय रे. अंपायर आउट आहे ना. तर नेक्स्ट त्या ठिकाणी फलंदाज लगेच मैदानामध्ये पाठवायचं, जिथे फलंदाज बाद झाले रनआउटच्या स्वरूपामध्ये. अंपायरने त्या ठिकाणी डिसिजन दिला होता की फलंदाज बाद आहे. रनआउटच्या स्वरूपामध्ये आलेला हा पहिला विकेट गिरवले टीमचा आपण पाहिला. चांगली त्या ठिकाणी फॉलो थ्रू मध्ये फिल्डिंग आपण पाहिली शिवमची आणि तदनंतरचा डायरेक्ट हिट त्या ठिकाणी आपण पाहिला. आणि फलंदाजाला मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होऊन परतावं लागलं. ज्या ऋषीनं सुरुवात केली होती, पहिल्याच बॉलवरती षटकारानं सुरुवात केली आपल्या इनिंगला आणि त्यानंतर मात्र चांगला कमबॅक बॉल त्या ठिकाणी आपण पाहिला शिवमचा. चांगलं स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण देखील केलं आणि तितका चांगलं त्या ठिकाणी थ्रो आपण पाहिला. डायरेक्ट हिट झाला आणि फलंदाजाला रनआउटच्या स्वरूपामध्ये माघारी परतावं लागलं. तर नवीन फलंदाज तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाजीसाठी आपण पाहतोय मनीषला, जो तिसऱ्या क्रमांकावरती आलाय. 6 धावा आतापर्यंत गुणतालिकेवरती आपण पाहतोय. पहिलं मॅन्ड्री पॉवर प्लेचं षटक यावेळेस सुरू असताना चांगली फलंदाजी करावी लागेल. आक्रमकतेनं सुरुवात केली जरूर, मात्र त्यानंतरची कमबॅक गोलंदाजी पाहायला मिळते शिवम गोंधळी या गोलंदाजाची. मनीष तिसऱ्या क्रमांकावरती पहिला चेंडू त्या ठिकाणी खेळेल. 4 षटकांची मॅच आहे. 4 षटकामध्ये कुठलं टार्गेट विरोधी संघासमोर सेट केलं जाईल गिरवले टीम कडनं हे देखील पाहायचं आहे.
यावेळेस देखील सन्मान दिलाय. लोअर फुलटॉस चेंडू होता, इथे मात्र धोका होऊ शकतोय, मात्र थोडस त्या ठिकाणी खराब कलेक्शन तुम्हाला पाहायला मिळालं यष्टिरक्षकाच्या माध्यमातून आणि इथून मात्र सेफली एक धाव कंप्लीट होते. या एका धावेच्या मदतीनं स्ट्राईक रोटेट होईल आणि या एका धावेच्या मदतीनं संघ पुढे सरकेल. संघाची टोटल हलवारपणे जाऊन पोहोचेल ती 7 या धावसंख्येवरती. थोडस त्या ठिकाणी आपण पाहतोय ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल जिथे कलेक्शन चुकीचं झालं होतं यष्टिरक्षकाच्या माध्यमातून आणि त्याचा परिणाम तुम्हाला पाहायला मिळाला. या बॉलवरती एक धाव जिथे विकेट आली असती, वेदांतला देखील परतावं लागलं असतं रनआउटच्या स्वरूपामध्ये, मात्र थोडीशी खराब इन्स्ट्रक्शन त्या ठिकाणी पाहायला मिळालं आणि त्याचा परिणाम एक धाव आली आहे गिरवली टीम साठी. टोटल धावा 7 गुणतालिकेवरती असताना शिवम पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस थोडासा शॉर्टपिच लेनचा बॉल होता, बॉडीपासून दूर ठेवलाय, पडल्यानंतर थोडासा टेक ऑफ होता चेंडूमध्ये आपण पाहिला आणि त्याचा परिणाम मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. एक डॉट बॉलची सांगता, चांगला कमबॅक शिवम न केलाय. ज्या शिवम वरती त्या ठिकाणी हल्ला चढवला होता, पहिल्या बॉलवरती षटकार आला, मात्र त्यानंतरची गोलंदाजी एक अतिशय चांगली राहिली आहे. चांगल्या नियंत्रित टप्प्यावरती गोलंदाजी होती. आतापर्यंत मात्र रोखून ठेवले फलंदाजी करणाऱ्या गिरवले टीमला. नेक्स्ट बॉल, यावेळेस वेगवान चेंडू होता, पडल्यानंतर थोडासा डीप राहतोय बा. मागचा चेंडू आपण पाहिला, पडल्यानंतर थोडासा टेक ऑफ होता. हा चेंडू जसा पडला थोडासा खोलवर पद्धतीचा होता आणि त्याचा परिणाम मात्र फलंदाजाला लाईन लेन पर्यंत पोहोचू शकला नाही आणि त्याचा परिणाम आपण पाहतोय. आणखीन एक डॉट बॉलची सांगता, बॅक टू बॅक हे 2 डॉट बॉल निश्चितपणे प्रेशर क्रिएट करतील फलंदाज वेदांत या फलंदाजावरती. पुन्हा एकदा यावेळेस एज घेऊन चेंडू जातोय त्या ठिकाणी लॉंग लेग क्षेत्रामध्ये आणि शेवटच्या बॉलवरती येईल हा चौकार आणि इथून मात्र पहिलं षटक संपेल आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस जिथे फलंदाजी करणारा गिरवले संघ जाऊन पोहोचलाय. एक फलंदाज बाद 11 धावा. मान्यवरांचं आगमन तुम्हाला खरं तर व्यासपीठावर बघायला मिळतं. हायकोर्ट मुंबईचे सन्माननीय ॲडव्होकेट सुहासजी खारुटकर साहेबांना तुम्हाला व्यासपीठावर बघायला मिळतं, त्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत. त्यासोबत ॲडव्होकेट आशिष रांडे साहेब हायकोर्ट मुंबई यांचं देखील इथे शुभ आगमन, त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. ॲडव्होकेट राकेश म्हात्रे साहेब कामोठे यांचं इथे शुभ आगमन झालंय, त्यांचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय संतोष साळके साहेब यांचं इथे शुभ आगमन झालंय, त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. सुकापूरचे सन्माननीय परेजी लोंढे साहेबांचं इथे शुभ आगमन झालंय, त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि टेंबोडीचे आमचे सन्माननीय सुयोग गडगे यांचंही इथे शुभ आगमन, त्यांचं देखील आम्ही पूर्वक हार्दिक स्वागत इथे करत आहोत. कॉम्बॉक्स तर निश्चितपणे आपण पाहतोय सामना आपण पाहतोय गिरवल्या आणि नावल या दोन टीम मध्ये एक चांगली फाईट बॅक निश्चितपणे या दोन टीमच्या दरम्यान तुम्हाला पाहायला मिळते. पहिली ओव्हर समाप्त झाली, 11 धावा गुणतालिकेवरती. नवीन गोलंदाज कुणाल, पहिलाच बॉल बॉडीपासून दूर ठेवलाय. हीच लाईन ठेवणं फार गरजेचं असतं गोलंदाजासाठी, कारण ज्यावेळेस आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू ठेवला जातोय आणि ऑर्कर लेनचा त्या ठिकाणी चेंडू फेकला जातोय, त्यावेळेस फलंदाजाला मोठे स्ट्रोक खेळता येत नाहीत आणि त्याच पद्धतीची गोलंदाजी या मॅच मध्ये साकारत असताना कोणाला आपण पाहतोय चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा यावेळेस देखील त्याच दिशेमध्ये चेंडू ठेवण्याचा प्रयत्न, मात्र यावेळेस पंच आमच्याकडे वळतील, आम्हाला इशारा करतील इट इज अ वाईड बॉल आणि अवांतरच्या स्वरूपामध्ये एक धाव त्या ठिकाणी मिळते फलंदाजी करणाऱ्या गिरवले टीमला. या एका धावेनं संघ पुढे सरकताना संघाची टोटल इथून जाऊन पोहोचली ती 12 धावा गुणतालिकेवरती. खेळाच्या पूर्वार्धामध्ये फलंदाजी करणारा गिरवले संघ आपण पाहतोय. नेक्स्ट बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र स्ट्रेट ड्राईव्हचा फटका, कार्पेटच्या आधारे चेंडू चाललाय, लॉंग ऑफ कडे क्षेत्ररक्षण आहेत आणि चांगलं क्षेत्ररक्षण होईल, मात्र तिथे मिळेल सिंगल. या सिंगलच्या मदतीनं संघ पुढे सरकेल. संघाची टोटल इथून जाऊन पोहोचती धावफलकावरती लागल्या 13 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावरती आणि या दुसऱ्या षटकामध्ये चांगली फलंदाजी करणं अपेक्षित असेल ते गिरवली टीमच्या फलंदाजांना, मात्र चांगली गोलंदाजी साकारली जाते आतापर्यंत गोलंदाजी करणाऱ्या नावाली टीमच्या माध्यमातून. कुणाल ज्यानं आतापर्यंत फेकलेले 2 लिगल बॉल पाहिले त्याच्यावरती 2 धावा त्याने खर्च केल्यात. यावेळेस मात्र फुल टॉस होता, कार्पेटच्या आधारे चेंडू चाललाय, मिड विकेट कडे क्षेत्ररक्षक आहेत, तिथे चांगलं क्षेत्ररक्षण झालं. एकाच ऍक्शन मध्ये जिथपर्यंत थ्रो येईल तिथपर्यंत मात्र मिळते सिंगल. या सिंगलच्या मदतीनं संघ हलवारपणे पुढे जातोय. संघाची टोटल मात्र संत गतीने पुढे जात असताना टोटल धावा धावफलकावरती आपण पाहतोय एक फलंदाज, जिथे ऋषी बाद झाल्यानंतर 14 धावा आतापर्यंत गुणतालिकेवरती. 4 षटकांचा सामना आहे, 4 षटकामध्ये मोठं टार्गेट सेट करण्याचा उद्देश जरूर आहे गिरवली टीमचा, मात्र इथून पाहायचंय कशा रीतीने खेळ होईल, कशा रीतीने त्या ठिकाणी फटकी येतील. मात्र इथून गोलंदाजानं रावलेली रोख या मॅच मध्ये आपण पाहतोय.
चांगलं त्या ठिकाणी स्ट्रोक करण्याचा प्रयत्न होता, थोडंसं फंबल क्षेत्ररक्षण थोडंसं खराब झालंय. एकेरीला लगेच दुहेरीमध्ये कन्वर्ट केलं, जिथे एकही धाव होऊ शकली नसती. कदाचित रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट येऊ शकली असती, मात्र तिथे मिड विकेट जर आपण विचार केला तर क्षेत्ररक्षकानं केलेली चुकी आपण पाहिली आणि त्याचा परिणाम एकेरीला दुहेरीमध्ये देखील कन्वर्ट करण्यात आलं. आणि या 2 धावा मात्र मिळतात त्या गिरवली टीमला. या 2 धावेच्या मदतीनं संघ पुढे जातोय. संघाची टोटल जाऊन पोहोचली आहे ती 16 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्यात, जिथे खेळाचं पूर्वार्धामध्ये खेळत असताना जिथे गिरवले संघाला आपण पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाज कुणाल चांगली त्या ठिकाणी गोलंदाजी साकारत असताना मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. तर मी विनंती करेन की आपण जे आमचे मान्यवर त्या ठिकाणी व्यासपीठाकडे येतात, निश्चितपणे आपण ग्राउंडच्या थोडंसं बाहेरून यायचंय. त्या मान्यवरांचं निश्चितपणे आम्ही सहर्ष स्वागत करू. थोडंसं विनंती करतोय की आपण ग्राउंडच्या बाहेरून या. मॅच सुरू आहे आणि इथून तुमच्यामुळे त्या ठिकाणी सामना त्या ठिकाणी थांबवला गेलाय. इथे निश्चितपणे आम्ही विनंती करतोय की आपण या व्यासपीठावरती आपल्या या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. एक दमदार असं आयोजन, आमदार ट्रॉफी 2025 ही स्पर्धा आपण पाहतोय आणि अनेक सारे त्या ठिकाणी मान्यवर या स्पर्धेसाठी भेट देत असताना त्या सर्व मान्यवरांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. अनेक त्या ठिकाणी प्रेक्षक देखील या स्पर्धेला एन्जॉय करतात, त्या लाडक्या प्रेक्षक वर्गाचं देखील सहर्ष स्वागत. ही स्पर्धा निश्चितपणे आपण ओम साई MTC लाईव्हच्या माध्यमातून निश्चितपणे प्रसारित केली जाते, त्याचं देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. जाऊया मॅचच्या दिशेनं. धावफलकावरती धावा लागल्या 16. पुन्हा एकदा गोलंदाज, यावेळेस देखील चांगला बॉल. टॅपिंग क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळालं. लॉंग ऑन क्षेत्रातला क्षेत्ररक्षक जिथपर्यंत डीप वरून येईल तिथपर्यंत मात्र मिळते सिंगल. या सिंगलच्या मदतीनं आपण पाहतोय 1 धाव आणि या एका धावेच्या मदतीनं संघ पुढे सरकताना 17 धावा गुणतालिकेवरती असताना जिथे अजूनही या षटकातला एक चेंडू. तर याच दरम्यान आंबेगावचे माजी सन्माननीय तुकाराम पाटील साहेबांचं या व्यासपीठावरती शुभागमन आणि त्यांच्या साथी सहकाऱ्यांचं स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. 17 धावा गुणतालिकेवरती एक फलंदाज बाद झालाय. गिरवली टीम यावेळेस फुल टॉस आहे, मात्र इथे पाहायचे पंचांचा इशारा काय येईल. इथे आपण पाहतोय 1 धाव कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेसाठी फलंदाज निघालेत आणि इथून मात्र धोका होतोय. मात्र इथे आपल्याला पाहायचंय फलंदाज बाद होतोय. रनआउटच्या स्वरूपामध्ये लागलेला हा आद्र असेल गिरवले टीमला. येस अंपायर, तिसऱ्या पंचांची मागणी. बॅटिंग टीम रिव्ह्यू वेस्ट हाईट. चला तिसऱ्या पंचांना विनंती आहे आमच्या माली सर. तर याच दरम्यान तुकाराम पाटील साहेब, माजी सरपंच आंबे, भगवान खानावकर आणि भास्कर उलवेकर आंबे यांचं या व्यासपीठावर शुभागमन त्यांचं सहर्ष स्वागत. नेक्स्ट मॅच हर्ष एंटरप्राइजेस साई गावदेवी वाकडी विरुद्ध कोलेगाव. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी लगेचच यावं. तर या ठिकाणी आमचे उपस्थित मान्यवर उमेश वारदे उद्योजक आहेत, त्यांना विनंती असेल या आपण मंचावरती. आपले या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. तर चला फलंदाज लगेचच मैदानामध्ये जायचंय. रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट आली जरूर, या ठिकाणी चेक केला जातोय. जो हाईट फॅक्टर साठी या ठिकाणी हा रिव्ह्यू घेतला गेलाय आणि ते लगेचच आपल्या समोर त्या ठिकाणी निर्णय दिला जाईल. मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये जरूर विकेट आली आहे. यस, फेअर डिलिव्हरी. इथे या ठिकाणी पंचांचा इशारा आलाय फेअर डिलिव्हरी आणि इथून मात्र आपण पाहतोय भीमर साठी हा जो रिव्ह्यू होता तो रिव्ह्यू मात्र गमावलाय गिरवले टीमनं. इथून मात्र टोटल धावसंख्येचा विचार केला तर 18 धावा गुणतालिकेवरती असताना हा दुसरा हादरा लागलाय, जिथे फलंदाजी करणारा गिरवले संघ आपण पाहिला. रनआउटच्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी विकेट आली, दुसरा हादरा लागलाय, जिथे पहिला विकेट देखील आपण पाहिली होती. ऋषी देखील रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झाला. त्यानंतर आणखीन एक फलंदाज त्या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होताना आपण पाहिलंय. म्हणजे चांगली त्या ठिकाणी क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना करत असताना चांगलं क्षेत्ररक्षण या मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. फलंदाजी करणाऱ्या नावली संघाचे क्षेत्ररक्षक चांगली त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करताना आपण पाहतोय. 18 धावा गुणतालिकेवरती, जिथे 2 षटकांचा खेळ संपलाय. नवीन गोलंदाजी ट्रॅक वरती प्रथमेशला आपण पाहतोय. स्ट्रायकरला फलंदाज दीपेश. फर्स्ट बॉल रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, पंच आमच्याकडे वळतात. पंचांचा इशारा, इट इज अ वाईड बॉल. पहिलाच बॉल त्या ठिकाणी
खूप दूरवर फेकला होता, ऑफ स्टंप सोडून जाणार होता. पंचांनी व्हाईट घोषित केलाय. एक धाव त्या ठिकाणी अतिरिक्तच्या स्वरूपामध्ये मिळेल फलंदाजी करणाऱ्या गिरवले टीमला. या एका धावेने संघ पुढे जाताना संघाची टोटल इथून जाऊन पोहोचली 19 धावा गुणतालिकेवरती. खेळाचं पूर्वार्ध आपण पाहतोय आणि पूर्वार्धामध्ये फलंदाजी करत असताना जिथे ऋषीनं चांगली सुरुवात केली, षटकार त्याच्या बॅटमधनं आला, त्यानंतर तो मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झाल्यानंतर थोडंसं प्रेशरमध्ये पाहायला मिळतोय. गिरवले संघ पुन्हा एकदा पॅडल स्वीपचा प्रयत्न होता. पॅडवरती चेंडू आदळला होता, पंचांकडे लावली अपील होती, मात्र इथे पंचांनी ती अपील फेटाळली. लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव त्या ठिकाणी मिळते गिरवली टीमला. या एका धावेच्या मदतीनं संघ पुढे सरकताना संघाची टोटल जाऊन पोहोचली ती 20 धावा गुणतालिकेवरती. अजूनही जर विचार केला तर तिसरं षटक प्रगती पथावरती आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आक्रमक बनावं लागेल, आक्रमकतेने खेळ करावा लागेल. कारण इथून जर मोठा धावसंख्येचा टार्गेट सेट करायचं आहे तर इथून चांगली फलंदाजी होणं अपेक्षित असेल. मोठे स्ट्रोक त्या ठिकाणी यायला हवे आहेत, मात्र ते त्या ठिकाणी कधी येतील हा देखील प्रश्न मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. दुसरीकडे नावाली टीमचा जर विचार केला, चांगली गोलंदाजी आतापर्यंत. यावेळेस मात्र मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, शतरक्षक तिथे होते, मात्र त्या ठिकाणी झेल ड्रॉप होते. एक धाव त्या ठिकाणी मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा सहजरित्या कंप्लीट होतील. थोडंसं त्या ठिकाणी लो कॅच जरूर होता, मात्र प्रयत्न होता क्षेत्ररक्षकाचा, प्रयत्न त्या ठिकाणी असफल ठरला. मात्र इथून मिळाल्या या 2 धावा, या 2 धावेच्या मदतीनं संघ पुढे जाताना संघाची टोटल जाऊन पोहोचली 22 धावा गुणतालिकेवरती आपण पाहतोय. स्ट्रायकरिंगला फलंदाज वेदांतला आपण पाहतोय, जो सलामीवीराच्या भूमिकेमध्ये मैदानामध्ये आलाय. त्याच्यावरती खूप सारी जबाबदारी आहे, कारण त्या फलंदाजाकडे त्या ठिकाणी निश्चितपणे पाहिलं जाईल. मागच्या मॅच मध्ये देखील चांगली फलंदाजी केली होती आणि तोच वेदांतला पुन्हा एकदा आक्रमक बनावं लागेल, चांगली फलंदाजी साकारावी लागेल आणि आपल्या इनिंगला त्या ठिकाणी. तर बघा एक लाईट त्या ठिकाणी लागली, तर विनंती करतोय आपण, गाडी आहे तर विनंती करेल आपण त्या ठिकाणी ती गाडी हलवायची आहे. 22 धावा गुणतालिकेवरती. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. प्रथमेश हा बॉल होता, स्वीप करण्याचा प्रयत्न केलाय, चेंडू त्या ठिकाणी जातोय. थोडस पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक फंबल होताना आपण पाहिलं आणि इथून मात्र पुन्हा एकदा एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट केलं. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली आणि या 2 धावा मात्र मिळतात गिरवले टीमला. या 2 धावेच्या साह्यानं संघ मात्र पुढे सरकताना संघाची टोटल इथून जाऊन पोहोचते 24 धावा गुणतालिकेवरती. तिसरं षटक प्रगती पथावरती असताना फलंदाजी करणारा गिरवले संघ मात्र चांगली त्या ठिकाणी धावगती राखण्याचा प्रयत्न या ओव्हरमध्ये करेल का हा देखील प्रश्न असताना पुन्हा एकदा गोलंदाज प्रथमेश हा बॉल होता, वेगवान चेंडू फेकला होता, बॉडी पासून दूर त्या ठिकाणी चेंडू ठेवला आणि परिणाम आपण पाहिला, मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र आणखीन एक डॉट बॉलची सांगता आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी आतापर्यंत दाखवली प्रथमेशनं. पहिल्याचा विचार केला, एक कॅच त्या ठिकाणी ड्रॉप झाली, त्यानंतर एक मिसफिल्ड आपण पाहिली आणि त्यानंतरचा हा डॉट बॉल. पुन्हा एकदा गोलंदाज प्रथमेश, पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न होता, लाऊडली अपील पंचांकडे होती, मात्र इथून आपण पाहतो लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव मिळते फलंदाजी करणाऱ्या गिरवले टीमला आणि या एका धावेच्या मदतीनं संघ हलवारपणे पुढे जाताना संघाची टोटल जाऊन पोहोचली ती 25 धावा गुणतालिकेवरती आतापर्यंत आपण पाहतोय. तिसऱ्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी, चांगला कमबॅक दाखवलाय गोलंदाज प्रथमेशनं. आतापर्यंत फेकलेले 5 बॉल, त्या 5 बॉलमध्ये 5 धावा खर्च करत असताना मात्र कमबॅक करून दिले आपल्या टीमला. 25 धावा गुणतालिकेवरती. पुन्हा एकदा चांगला चेंडू त्या ठिकाणी डिलिव्हर्ड केलाय आणि इथून मात्र आणखीन एक डॉट बॉल येतोय आणि इथून आपण पाहतोय षटक होईल समाप्त. एंड ऑफ द 3rd ओव्हर. तिसऱ्या षटकाच्या अखेरीस जिथे प्रथम फलंदाजी करणारा मानस सात्विक श्री गणेश 11 गिरवले संघ जाऊन पोहोचलाय 2 बाद 25 धावा. तर इथे आपण सन्मान करूया सर्व. आपण हे ॲडव्होकेट कंपनी या ठिकाणी स्पर्धेमध्ये आपण आपला दमदार वेल काढून या ठिकाणी उपस्थित राहिलेत. तर ॲडव्होकेट सुहास कासलकर साहेब यांचा सन्मान केला जाईल. सुहास कारुलकर साहेब, हायकोर्ट मुंबई यांचा इथे सन्मान. मी ॲडव्होकेट शशिकांत दिसले साहेब, माजी उपसरपंच तथा आमदार चषकाचे यशस्वी आयोजक, आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते ॲडव्होकेट सुहास कारुलकर साहेब, हायकोर्ट मुंबई यांचा यथोचित सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी करावा. मायाची उपदार शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन ॲडव्होकेट सुहास साहेबांचा इथे सन्मान या स्पर्धेच्या वतीनं शशिकांत दिसले साहेब यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान पाहताय. त्यानंतर ॲडव्होकेट आशिष रानडे साहेब, हायकोर्ट मुंबई, रानडे साहेबांना विनंती करतो की आपण देखील यावा, आपला देखील सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. आज स्वतः ते देखील ॲडव्होकेट आहेत, त्यांचे बंधू देखील आपण सत्यवान यांना ॲडव्होकेटच्या माध्यमातून चांगलं कार्य पाहतो
आणि आज सर्व ही मंडळी या स्पर्धेसाठी उपस्थित पाहत आहे. तर ॲडव्होकेट आशिष रानडे हायकोर्ट मुंबई यांचा सन्मान या स्पर्धेच्या वतीनं मी शशिकांत दिसले साहेब यांना विनंती करतो, ॲडव्होकेट शशिकांत दिसले साहेब, की आपल्या शुभ हस्ते आशिष रानडे साहेबांचा सन्मान या स्पर्धेच्या वतीनं आपण करावा. त्याच्यानंतर ॲडव्होकेट राकेश म्हात्रे साहेब. तर ॲडव्होकेट राकेश म्हात्रे साहेब यांना विनंती करतो आपण यावं. तर मॅच सुरू करायची. 25 धाबा गुणतालिकेवरती आपण पाहतोय. 3 षटकं संपलेत. लास्ट ओव्हर. पहिलाच बॉल लाऊडली अपील. यस, यावेळेस पंच सांगतायत फलंदाज लेग बिफोरच्या स्वरूपामध्ये बाद होईल आणि परतावा लागेल. वेदांतला लागलेला हा. त्याच्यानंतर ॲडव्होकेट राकेश म्हात्रे साहेब यांचा सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीनं करूया. राकेश म्हात्रे साहेब यांना विनंती करतो आपण यावं. त्यानंतर संतोष सालके साहेब, संतोषजी सालके साहेब यांना विनंती असेल आपण यावं. सामाजिक कार्यकर्ते यांचा देखील सन्मान ॲडव्होकेट शशिकांत दिसले साहेब यांच्या शुभ हस्ते. त्याच्यानंतर परेशजी लोंढे साहेब सुकापूर यांना देखील आम्ही विनंती करतो आपण देखील यावं. परेशजी लोंढे साहेब, आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल. परेशजी लोंढे साहेब यांना विनंती करतो आपण यावं. त्याच्यानंतर सुयोग गडगे साहेब टेंबोडे यावं. सुयोग भाई टेंबोडे क्रिकेट संघाचे खंदे समर्थक म्हणून ज्यांची ओळख. दत्तात्रय पाटील आंबे यांचंही सहर्ष स्वागत. राजाराम चोरगे वाकडी आपलंही या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतो. येस दशरथ कैलास. तर इथून जाऊया आपण मॅचच्या दिशेनं. पहिल्याच बॉलवरती विकेट आली. कॉट बिहाइंड द विकेट त्या ठिकाणी आपण पाहिलं आणि मात्र वेदांतला परतावा लागला. नवीन फलंदाज मिथून. यावेळेस कार्पेटच्या आधारे चेंडू चाललाय. त्या ठिकाणी लॉंग ऑन कडचा क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूपर्यंत पोहोचतोय. मिळते फक्त सिंगल. या सिंगलच्या मदतीनं संघ पुढे सरकताना संघाची टोटल मात्र 26 धावा. खूप चांगली गोलंदाजी साकारली या मॅच मध्ये नावाली टीमनं. मागच्या मॅच मध्ये देखील आपण पाहिली होती कोपरोली टीम्सच्या अगेन्स्ट खेळत असताना नावाली टीमनं मात्र 32 धावेवरती रोखलं होतं कोपरोली टीमला. आणि या मॅच मध्ये देखील तितकीच ताकदवार गोलंदाजी मात्र पाहायला मिळते. आणि या मॅच मध्ये आपण पाहिलं आतापर्यंत 26 धावेवरती रोखलंय फलंदाजी करणाऱ्या गिरवली टीमला. अजूनही 4 चेंडूचा खेळ येणं बाकी असेल या पूर्वार्धातला. यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू होता. डायरेक्ट हिटचा प्रयत्न होतोय आणि इथे पाहायचंय इथे मात्र फलंदाज होईल बाद. आणखीन एखादा लागेल. रनआउटच्या स्वरूपामध्ये आलेला हा आणखीन एक विकेट. आणि इथे मात्र तर सुयोग गडगे यांचा इथे सन्मान आपण करूया. सुयोग झालाय. दत्तात्रय पाटील साहेब आपणास विनंती असेल याबा आपला देखील सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. मी विनंती करतो या ठिकाणी ॲडव्होकेट श्रीकांत साहेब आपल्या शुभ हस्ते आंबेगावचे दत्तात्रय पाटील साहेबांचा इथे सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी करावा. तर प्रतीक गायकर, हैबत राय, ब्रॅस बँड केबाले यांचं आगमन. मनीषभाई वाकडी आपलंही सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या वतीनं. यस कैलास. निश्चितपणे आपण पाहिलं जर काय क्षेत्ररक्षणाचा दर्जा राहिला आजच्या या मॅच मध्ये आपण पाहिलं नावाली टीम 3 डायरेक्ट हिट आपण पाहिले आणि इथे मात्र 3 रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट पाहायला मिळाले गिरवली टीमची. खूप चांगली त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपण पाहिलं आजच्या या मॅच मध्ये नावाली टीम कडनं. आणि इथून मात्र फलंदाजी करत असताना थोडीशी दमछाक पाहायला मिळते गिरवली टीमची. शेवटचे 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 26 धाबा गुणतालिकेवरती लागल्यात. एखाद दुसरा मोठा फटका येईल का? जे फायटिंग स्कोर कडे त्या ठिकाणी अग्रेसर होण्यासाठी एखाद दुसरा मोठा फटका खेळावा लागेल फलंदाजाला. निखिलसाठी हा बॉल होता. कार्पेटच्या आधारे चेंडू चाललाय. लॉंग ऑन कडे चांगलं क्षेत्ररक्षण झालं मात्र फक्त मिळते सिंगल. या सिंगलच्या मदतीनं संघ पुढे सरकेल. 27 धाबा गुणतालिकेवरती एकेरी दुहेरीवरती त्या ठिकाणी भर देऊन चालणार नाहीये. फक्त 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. पूर्वार्धातली शेवटची ओव्हर आहे आणि शेवटच्या ओव्हरमध्ये आक्रमक व्हावं लागेल फलंदाज दीपेशला. इथे मात्र धावफलकावरती 27 धावा. पुन्हा एकदा चांगला चेंडू. काय कमालीचं षटक हाताळलं जात आहे. स्लॉग ओव्हर मध्ये कशी गोलंदाजी करायची याचं एक चांगलं उदाहरण दाखवत असताना मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. विराज हा गोलंदाज आतापर्यंत चांगली गोलंदाजी. 5 चेंडू त्यानं फेकले. 5 चेंडू मध्ये फक्त 2 धावा खर्च केल्या आणि 1 विकेट देखील त्यानं संपादित केलाय. तोच गोलंदाज विराज. या इनिंग मधला शेवटचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेटनं. दीपेशसाठी हा बॉल होता. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केलाय. तिथे क्षेत्ररक्षक आहेत मात्र क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू आणि सरळ फेकून दिलाय सीमा रेषा पलीकडे. शेवट गोड करणारा हा षटकार. तर धन्यवाद डीजे. परेशभाई पाटील रातो के कातील कानपल्ली संघाचे खंदे समर्थक. कानपल्ली संघ तिकडे सुपर 6 मध्ये आपण पाहू शकाल परंतु इथे सुपर 4 मध्ये दाखल झालाय परेशभाई पाटील. आपलं सहर्ष स्वागत करतो आम्ही या स्पर्धेच्या वतीनं. या सयाजी मोरे
हर्ष एंटरप्राइजेस गावदेवी वाकडी संघाचे आई गावदेवी वाकडी संघाचे कॅप्टन आदित्य मोरे उर्फ सयाजी म्हणून त्यांना आपण पाहताय. आणि आणि कॅप्टन या ठिकाणी कोलेगावचे उपस्थित झाले. तर टॉस करूया आपण मान्यवरांच्या शुभ हस्ते. सुहास कारुळकर साहेब हायकोर्ट मुंबई, ॲडव्होकेट सुहास कारुळकर साहेबांना विनंती करतो की आपण याबाने आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉस करावा. पहिल्या फेरीतील हा तिसरा सामना तुम्ही पाहू शकाल. दोन्ही ताकदवर संघ. तर टॉस का बॉस, हेड्स इज द कॉल. कॅप्टन कोले, हेड इज द टेल्स. अभिनंदन. आदित्य उर्फ सयाजी टॉस जिंकला. निर्णय कुठला घ्याल? फील्ड फर्स्ट. कशी वाटली खानावची स्पर्धा? आज ॲडव्होकेट शशिकांत देसले साहेब यांनी पाहिलेलं स्वप्न स्वर्गीय जगन्नाथ दगडू दिसले नगरीमध्ये हे क्रिकेटचे सामने भरले गेले. लाईट असेल, मैदान असेल, खेळपट्टी आयोजन काय सांगशील? पहिले तर बोला ना, आयोजन तर खूपच छान आहे, मैदान पण चांगलं आहे आणि निर्णय आदित्य फिल्डिंग. बेस्ट ऑफ लक. शुभेच्छा असतील. वाकडी संघाने टॉस जिंकलाय, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. तर ॲडव्होकेट सुहास साहेबांना विनंती करतो की साहेब आपण स्पर्धेच्या माध्यमातून काय प्रतिक्रिया द्याल? यंगस्टर खेळाडू असतील मैदानावरती. आपण मोकळ्या वेळामध्ये कधी कधी वकील विरुद्ध पोलीस असे सामने देखील पाहतो, परंतु आज आपण मोकळ्या वेळामध्ये स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी आलात, काय सांगाल? घरचे सामनेत शशिकांत दादांनी एकदा आमंत्रण दिलं आणि सत्यवाननी एकदा सांगितलं म्हटल्यावर तिथे एक्सक्युजेस देऊन चालत नाहीत कुठल्याही प्रकारचे. आणि मागच्या वर्षीसुद्धा आलेलो, यावर्षीसुद्धा आलेलो आहे. या वर्षीचं आयोजन मागच्या वर्षीच्या तुलनेने कित्येक पटीने भव्य दिव्य असंच आहे. माझं फक्त इथे जे काही आता होतकरू खेळाडू आहेत त्यांना एवढंच सांगणं आहे की शशिकांत दिसले दादांसारखे खंदे समर्थक तुमच्या पाठीशी असताना तुम्हाला फक्त आणि फक्त तुमच्या खेळावर लक्ष द्यायचं आहे. पैशाची चिंता करू नका, फक्त परिश्रम करत राहा आणि जे जे तुम्हाला अचीव करायचं आहे. शशिकांत दिसले दादांसारखी माणसं आहेत, सत्यवान आहे, शशिकांत दिसलेंचे भाऊ आहेत सगळे. अशी माणसं असताना परिणामांची चिंता करू नका, यश तुमचंच आहे. क्या बात आहे. मनोगत आपण ऐकलं त्या ठिकाणी. ॲडव्होकेट सुहास कारुळकर साहेब आपला पुन्हा एकदा आम्ही धन्यवाद देतो या स्पर्धेच्या वतीने. धावा झाल्या धावफलकावरती 4 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण 33 धावा आणि 34 धाव्यांचं टार्गेट असेल या ठिकाणी. तो म्हणजेच नाबाली या संघासमोर. स्वर्गीय जयंता पावशे 11 नाबाली संघ तुम्ही मैदानावरती पाहताय आणि एकीकडे श्री गणेश 11 गिरवले. तर चला विनंती करतोय 2 फलंदाज लगेचच मैदानामध्ये पाठवा. त्याच्यानंतर पुढचा सन्मान आपण या ठिकाणी करूया. आत्ताच व्यासपीठावरती आंबे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सन्माननीय तुकाराम पाटील साहेबांचं या व्यासपीठावरती आगमन, त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी सचिन शेठ दिसले उर्फ बाबू शेठ यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी तुकाराम पाटील साहेब माजी सरपंच यांचा सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीनं करावा. तुकाराम पाटील साहेब आपण यावं. तर सन्माननीय उमेश वारदे साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. उमेश वारदे साहेबांना विनंती करतो की आपण यावं. दीपक शेठ तवले यांना आपण पाहताय, चिक्या SP बैलाचे मालक, दमदार मेहनत या स्पर्धेसाठी. त्याच्यानंतर भगवान खानावकर साहेब यांना विनंती करतो आपण देखील यावं. भगवान खानावकर साहेब ज्येष्ठ नागरिक आहेत आमचे आंबेगावचे, त्यांचा सन्मान स्पर्धेच्या वतीने केला जाईल. तसेच सन्माननीय प्रवीण जाधव साहेब खानाव यांचं देखील या ठिकाणी शुभागमन आणि उमेश वारदे साहेब यांचं देखील या व्यासपीठावरती शुभागमन. प्रवीण जाधव साहेब यांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत. तर भास्कर उलवेकर साहेब यांना विनंती करतो आपण देखील यावं, आपला देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल. भास्कर उलवेकर साहेब. तर भास्कर जाधव साहेब यांचा सन्मान, भास्कर उलवेकर साहेब यांचा सन्मान आपण करूया. तर भास्करजी उलवेकर साहेब यांचा शुभ सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने करूया. त्याच्यानंतर प्रवीण जाधव यांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल. धन्यवाद. ओव्हर टू कॉन्स. थँक्यू. मॅच सुरू होते, दुसरी इनिंग. 34चं टार्गेट आहे आणि पहिला बॉल दिफेशचा आपण पाहिला, डॉट बॉल. चांगली सुरुवात झाली गोलंदाजी करत असताना दिफेशचे, जिथे 34 धावेचं टार्गेट घेऊन मैदानामध्ये उतरलेले 2 फलंदाज
बादल आणि विपुल ही जोडी आपण पाहतोय नावाली टीमची. तर गोलंदाजाच्या शैलीवरती आक्षेप घेतला गेलाय. थर्ड अंपायर त्या ठिकाणी आमच्या सोबत जोडले जातील. चला तिसरे पंच आपण या लगेचच स्क्रीनवरती. त्याच्यानंतर राजाराम चोरगे पंच आहेत या ठिकाणी. तर राजाराम चोरगे यावा आपला सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. मी बाबू दिसले साहेब यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते राजाराम चोरगे मिलन किराणा स्टोअरचे ओनर तथा पिंटू शेठ पडके यांचे सासरी बॉय त्यांचा सन्मान या स्पर्धेच्या वतीनं. यस. तर इथून मात्र गोलंदाजी शैलीवरती आक्षेप घेतला गेलाय. निश्चितपणे तिसरे पंच स्क्रीनवरती त्या ठिकाणी जॉईन झालेत. मॅच सुरू करायची. पहिला बॉल डॉट आलाय दिफेशचा. स्ट्रायकरीला फलंदाज बादल. यावेळेसचा स्ट्रोक लॉंग ऑन कडे आहे. फेकून दिलाय सीमा रेषा पलीकडे आहे. या मॅच मधला दुसऱ्या इनिंग मधला हा पहिला षटकार. त्याच्यानंतर उमेश वारदे यांचा इथे सन्मान केला जाईल. बाबू शेठ यावा आपल्या शुभ हस्ते आमचे एक सुशिक्षित व्यक्तिमत्व उमेश वारदे साहेब यांचा देखील सन्मान स्पर्धेच्या वतीने केला जाईल. यस कैलास. तर इथून मात्र पहिला बॉल डॉट आला. त्यानंतर मात्र चांगला स्ट्रोक जसं रडार मध्ये चेंडू फेक मिळाला त्याला मात्र फेकून दिला लॉंग ऑन कडे 6 धाब्यांसाठी तो षटकार आपण पाहिला. 6 धाब्याने इनिंगला सुरुवात केली बादलनं. 34 धावेचं टार्गेट आहे. पहिल्या बॉलवरती डॉट त्यानंतरचा हा षटकार आपण पाहतोय. गोलंदाज अंडर प्रेशर मध्ये. यावेळेसचा बॉल त्या ठिकाणी चांगला होता. एज घेऊन त्या ठिकाणी वेस्टर्नच्या मागे त्या ठिकाणी चेंडू कलेक्ट केला जाईल. शॉर्ट फायनल क्षेत्रामध्ये चेंडूची अडवणी होईल. तत्पूर्वी मात्र मिळते सिंगल. या सिंगलच्या मदतीनं संघ पुढे जाताना संघाची टोटल इथून जाऊन पोहोचेल ती 7 धावा गुणतालिकेवरती. 34 धावेचं टार्गेट आहे आणि त्या 34 धावेचं टार्गेट चेस करत असताना चांगली सुरुवात फलंदाजी करत असताना बादल या फलंदाजाची पाहतोय. चांगली फलंदाजी करणं अपेक्षित आहे आणि त्याच पद्धतीची फलंदाजी इथून मात्र साकारली जात असताना नावाली टीमकडनं आपण पाहतोय. ज्या नावाली टीमनं दोन्ही मॅच मध्ये आपण पाहिली दमदार गोलंदाजी त्यांची राहिली. तितकं चांगलं क्षेत्ररक्षण देखील राहिलं आणि इथून मात्र या मॅच मध्ये देखील डॉमिनेट केलंय फलंदाजी करत असताना. पुन्हा एकदा आपण पाहतोय यावेळेस देखील एज घेऊन चेंडू जातोय. चेंडू मात्र चांगली अडवणी केली गेली आणि इथून मात्र आपण पाहतोय एक चांगलं त्या ठिकाणी कलेक्शन तुम्हाला पाहायला मिळालं यष्टांच्या मागे. जिथे असं वाटत होतं हा चौकार त्या ठिकाणी निघून जाईल मात्र चांगलं क्षेत्ररक्षण तिथे प्रतीक या क्षेत्ररक्षकाकडनं आपण पाहिलं आणि जिथे चौकार गेला असता तिथे मात्र एकाच धाब्यावरती रोखलं आणि इथून 3 धावा मात्र वाचवले आपल्या टीमसाठी. अशा एफर्टची गरज असेल. तर याच दरम्यान वाकडी गावचे सुप्रसिद्ध बैलगाडा मालक राजभाई पाटील वाकडी यांचं आगमन झालं. त्यांना विनंती असेल यावं व्यासपीठावरती. महबूब थैमान बैलाचे खंबीर नियोजनाचा बेताज बादशाह राजभाई पाटील आपलं सहर्ष रुद्रा ग्रुप वाकडी आपलंही सहर्ष स्वागत करतो. संजोग असतील याला काय बोलतात नेहमीच त्या बैलाला सपोर्ट राहिलाय. संजोग भाई आपलं सहर्ष रुद्रा ग्रुप आपलं सहर्ष स्वागत. इथून मात्र वाईट बॉल आपण पाहतोय. अवंतर धावीमध्ये त्या ठिकाणी वाढ होते. धावपलकावरती धावा लागल्या गेल्यात 9 धावा आतापर्यंत धावपलकावरती आपण पाहतोय. 34 धावेचं टार्गेट आहे. 34 धावा धावपलकावरती जमवायचे आहेत मात्र 9 धावा आतापर्यंत मैदानामध्ये खेळत असताना आपण पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाज दीपेश हा बॉल गॅप शॉट सिलेक्शन. चेंडू एका टप्प्यानं सीमा रेषा पलीकडे जाईल. येईल हा चौकार. भाई पाटील कानपोली आपलंही सहर्ष स्वागत यावं व्यासपीठावरती. खरं तर संघ त्यांचा सुपर 4 मध्ये दाखल झालाय. तिकडेही सुपर 12चा सामना पाले गावामध्ये खेळतोय परंतु परेश भाई यांची लवकरच हजेरी पाहायला मिळेल. स्वागत आहे. 4 धावाल्या बादलच्या बॅट मधनं 13 धावा टोटल गुणतालिकेवरती आपण पाहतोय. डायरेक्ट हिटचा प्रयत्न होईल का? इथे मात्र प्रयत्न केलाय आणि आपण पाहायचंय इथून मात्र सेफली फलंदाज त्या ठिकाणी सुरक्षितपणे आपल्या क्रीज मध्ये पोहोचलाय आणि इथून मात्र आपण पाहतोय 1 धाव त्या ठिकाणी मिळते. एका धावेच्या मदतीनं धावपलकावरती धावा लागतील. जिथे पहिल्या षटकाच्या अखेरीस 34 धाव्यांचं टार्गेट होतं आणि ते 34 धाव्यांचं टार्गेट चेस करत असताना एका ओव्हर मध्ये धावपलकावरती धावा लागल्यात 14. शशिकांत दादा यो आमचा भारी त्यांना मानेती लोक सारी. आदा दादाची लयच न्यारी त्यांच्या पाठीशी ते सहकारी. त्यांच्या पाठीशी ते सहकारी. शशिकांत दादा. धन्यवाद. मयूर कनेरे आंबे यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झाले. त्यांना विनंती असेल यावं व्यासपीठावरती. मयूर आपलं सहर्ष स्वागत.
पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकामध्ये धावा आपण धावपलकावरती पाहिल्या 14. 18 बॉलमध्ये अजून जमवायचे आहेत 20 धावा. चांगली फलंदाजी पहिल्या षटकामध्ये बादलकडनं आपण पाहिली. एक षटकार एक चौकार त्याच्या बॅटमधनं आला आणि त्याच्या जोरावरती मात्र पहिल्या ओव्हरमध्ये जी सुरुवात होणं गरजेचं होते नावाली टीमसाठी ती सुरुवात मात्र पाहायला मिळाली. 14 धावा आतापर्यंत धावपलकावरती लागल्यात, जिथे अजूनही 18 बॉलमध्ये 20 धावा जमवायच्या आहेत. नवीन गोलंदाज मैदानामध्ये येईल, जिथे दुसऱ्या षटकामध्ये संघनायकानं विश्वास दाखवलाय प्रतीक खातमोडे या गोलंदाजावरती. तर चला स्पीडअप करायचं विनंती करतोय. 18 बॉल 20 धावेची आवश्यकता. प्रतीक खातमोडे गोलंदाजीसाठी आलाय. स्ट्रायकर इनला आपण पाहतोय ज्यानं आक्रमकतेनं सुरुवात केली. 5 बॉल 12 धावेचं त्या ठिकाणी योगदान दिलंय. तो बादल यावेळेस स्ट्रायकर इनला असताना फर्स्ट बॉल. यावेळेस देखील मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग स्ट्रोक. क्षेत्ररक्षक दूरवरून येतील. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत येतोय आणि इथून मात्र विकेट नंबर 1. फलंदाज बादल बॅक टू द पॅव्हेलियन. हॅलो. तर याच दरम्यान संतोष गोंदली आणि दिलीप वाघे यांना विनंती असेल यावं व्यासपीठावरती. आपलं सहर्ष स्वागत डीजे. बाबाला कोण रे आला यो खाना बाबाला. दादा कशात कम नाही र, दादा कशात कम नाही र. आमच्या शशिकांत दिसले दादाच्या या नावात दम हाय र. आमच्या शशिकांत दिसले निश्चितपणे खूप चांगलं त्या ठिकाणी दमदार आयोजन ॲडव्होकेट शशिकांत दादा दिसले यांच्या माध्यमातून ही साकारली जाणारी भव्य दिव्य अशी नाईट स्पर्धा आमदार ट्रॉफी 2025 हे पर्व आपण पाहतोय. एक दमदार आयोजन त्या ठिकाणी आपण पाहायला मिळतंय. आणि या स्पर्धेचा जर विचार केला तर एक 4 दिवसामध्ये 4 रात्रीमध्ये खेळवली जाणारी ही स्पर्धा आणि एक दमदार त्या ठिकाणी आयोजन आणि तितकं चांगलं नियोजन निश्चितपणे आज आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये. आणि या स्पर्धेचा विचार केला 4थी रात्र अर्थात फायनल डे आपण पाहतोय. आणि इथे सेकंड राऊंडचा हा पहिला सामना त्या ठिकाणी आपल्या समोर आहे. नावाली आणि गिरवले या दोन टीम मध्ये. विजयाचं समीकरण 17 बॉल 20 ची गरज आहे. जसं त्या ठिकाणी पहिल्या बॉल वरती त्या ठिकाणी प्रहार दाखवलाय फलंदाज प्रणवनं आणि पहिल्याच बॉल वरती ठोकलाय हा षटकार. सचिन दिसले सत्यवान दिसले भाऊ असती हो साथीला. प्रमुख पाहुणे आले नेते मंडळी. प्रमुख थँक्यू डीजे. पाहुणे ताकदीचा प्रचंड वापर प्रणवनं केला आणि तिथून पहिल्याच बॉल वरती दमदार हिट षटकार आला. 6 धावेनं धावपलकावरती 20 धावा. मिस टायमिंग स्ट्रोक. क्षेत्ररक्षक तिथे आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी होईल. चांगला झेल त्या ठिकाणी टिपला जाईल आणि जसं पहिल्या बॉल वरती षटकार ठोकला मात्र त्यानंतरच्या दुसऱ्याच बॉल वरती परतावं लागेल फलंदाज प्रणव बॅक टू द पॅव्हेलियन. फुलटॉस बॉल होता त्याच्यावरती मात्र मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्नामध्ये तो अपयशी ठरला आणि तिथून मात्र मिस टायमिंग स्ट्रोक झाला आणि इथून विकेट मैदानाच्या बाहेर जात असताना प्रणवला परतावं लागलं 20 या धावसंख्येवरती. अजूनही विजयाचं गणित आपण पाहू. 15 बॉल मध्ये 14 धाव्यांची अजूनही गरज आहे विजयासाठी ती नावाली टीमला. इथून काय त्या ठिकाणी कमबॅक करण्याची क्षमता राखेल का गोलंदाज प्रतीक, ज्यानं आतापर्यंत फेकलेले 3 बॉल ज्याच्यामध्ये 6 धावा खर्च केल्या. 2 फलंदाजांना माघारी परतवण्यामध्ये यश जरूर आलंय मात्र इथून कमबॅक करावं लागेल. चांगली गोलंदाजी साकारावी लागेल कारण 15 बॉल मध्ये 14 धावा तुम्हाला वाचवायच्या आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये मात्र चांगली गोलंदाजी डॉट बॉल्स आणि विकेट्स घेणं फार गरजेचं असताना गोलंदाज पुन्हा एकदा प्रतीक. यावेळेसचा बॉल त्या ठिकाणी स्लोवर पद्धतीचा होता. इथे मात्र 1 धाव त्या ठिकाणी मिळते. या एका धावेच्या मदतीने स्ट्राईक रोटेट होते. या एका धावेनं संघ पुढे जातोय. संघाची टोटल धावून पोहोचते 21 या धावसंख्येवरती. इथून फलंदाजाला माहिती आहे शिवम जो नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय त्याला माहिती आहे एकेरी दुहेरी धावीनं देखील हा सामना आपण जिंकू शकतोय आणि त्यानं मात्र संयम दाखवला आणि तिथे 1 धाव त्या ठिकाणी जमवले. या एका धावेनं समीकरण बदलत असताना आपण पाहतोय 14 बॉल मध्ये अजूनही बनवायच्यात 13 धावा नावाली टीमला. पुन्हा एकदा गोलंदाज
प्रतीकचा बॉल बॉडीपासून दूर ठेवलाय. खूप चांगले त्या ठिकाणी चेंडू डिलिव्हर जरूर केला, मात्र पंच आमच्याकडे वळतायत की इट इज अ वाईट कॉल. तर पंच त्या ठिकाणी निश्चितपणे थर्ड अंपायरकडे हा डिसिजन जाईल, जिथे व्हाईट बॉल चेक केला जाईल. मी विनंती करतोय थर्ड अंपायरला आपण लगेचच या आणि हा व्हाईट बॉल त्या ठिकाणी चेक करायचा आहे. पंचांचा इशारा निश्चितपणे वाईड आहे, मात्र इथून फिल्डिंग रिव्ह्यू त्या ठिकाणी आपण पाहतोय. निश्चितपणे या ठिकाणी थर्ड अंपायर आमचे त्या ठिकाणी चेक करतायत. MTCच्या माध्यमातून ही स्पर्धा निश्चितपणे कव्हर केली जाते. चांगली त्या ठिकाणी टेक्नॉलॉजी तुम्हाला पाहायला मिळते आणि ते मात्र रिव्ह्यू त्या ठिकाणी घेतलाय. आणि यस, व्हाईट बॉल जो त्या ठिकाणी ऑनफिल्ड अंपायरनं त्या ठिकाणी व्हाईट बॉल त्या ठिकाणी घोषित केला होता. थर्ड अंपायरनं देखील त्या ठिकाणी तोच डिसिजन निश्चितपणे दिलाय की हा चेंडू त्या ठिकाणी ऑफस्टंप सोडून जाणार होता आणि एक धाव त्या ठिकाणी निश्चितपणे ऍड होते फलंदाजी करणाऱ्या नावाले टीमच्या खात्यामध्ये. या एका धावेनं संघ पुढे सरकताना संघाची टोटल धाव पोहोचली आहे 22 धावा गुणतालिकेवरती. विजयाचं समीकरण थोडंसं सोपं होत चाललंय. 14 बॉलमध्ये 12 धाव्यांची आवश्यकता आहे. इथून जर कमबॅक करायचं असेल तर कमबॅक करण्यासाठी एकच त्या ठिकाणी तुम्हाला विकेट्स आणि डॉट बॉल्स फेकावे लागतील. ते मात्र करावं लागेल गोलंदाजी करत असताना गिरवले टीमला. यावेळीचा बॉल एज घेतली आहे, मात्र इथे थोडस मिस अंडरस्टँडिंग दोन क्षेत्ररक्षकांमध्ये पाहायला मिळाला. तर याच दरम्यान आपण पाहू शकाल सन्माननीय अतिथी रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य तथा भारतीय जनता पार्टी पनवेल तालुका उपाध्यक्ष की ज्यांच्या नावानं सलग 2 वर्ष आपण ही दमदार स्पर्धा, ज्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण ही स्पर्धा पाहतो, असे भारतीय जनता पार्टीचे दमदार आणि खंबीर नेतृत्व ज्यांची ओळख आपण पाहतो आमदार प्रशांत ठाकूर साहेबांचे अतिशय निकटवर्तीय संजय शेठ पाटील नेरे यांचं या व्यासपीठात शुभागमन तुम्ही पाहताय. या फटाक्यांच्या आतषबाजीनं त्यांचा हा शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीनं. संजय शेठ पाटील नेरे गावाचे, संजय शेठ पाटील नेरे गावाचे आले तर मैदानात, बघा आले तर मैदानात. आमचा शशिकांत दिसले दादा त्यांचा करीतो स्वागत, आमचा शशिकांत दिसले दादा त्यांचा करी हो स्वागत, आमचा शशिकांत दिसले दादा त्यांचा करीतो स्वागत, आमचा शशिकांत दिसले दादा त्यांचा करी हो स्वागत. जय जयकार होतो या संजय शेठच्या नावाचा, जय जयकार होतो या संजय शेठच्या नावाचा. हाय संजय शेठ पाटील रॉयल माणूस नेरे या गावाचा. क्या बात आहे, दमदार नेतृत्व आपण या ठिकाणी पाहू शकाल. थँक्यू डीजे. संजय शेठ पाटील पनवेल तालुका भारतीय जनता पार्टी उपाध्यक्ष ज्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण ही स्पर्धा पाहतो, त्यांच्या समेत आनंदीबाई बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे सर्व वाकडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच नरेश शेठ पाटील साहेब, त्यांच्या समेत आपण पाहू शकाल नेरे जिल्हा परिषद भारतीय जनता पार्टीचे दमदार नेतृत्व सुनीलदादा पाटील विहिगर, त्याच्यानंतर भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा सरचिटणीस आमदार चषकाचे यशस्वी आयोजक विश्वजित पाटील साहेब चिपले आणि त्यांच्या समेत गोटीराम म्हात्रे साहेब भारतीय जनता पार्टीची सर्व अक्षय पाटील विगर आणि संपूर्ण त्यांच्या मित्र परिवाराचं या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतो. 13 बॉल आणि 11 धाव्यांची गरज. यस, ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. तर खूप सारे मान्यवर मंडळी ज्यांच्या वाढदिवसाच्या माध्यमातून निश्चितपणे ही स्पर्धा ऑर्गनाईज केली गेली आहे, ते संजय दादा पाटील भारतीय जनता पार्टीचे पनवेल उपाध्यक्ष यांच्या ठिकाणी शुभागमन झाले. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतोय. एक दमदार व्यक्तिमत्व आणि त्यांचं या ठिकाणी व्यासपीठावरती शुभ आगमन पाहतोय. त्यांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत. 13 बॉल 11ची गरज आहे. पॅडल स्वीपचा प्रयत्न पंच आमच्याकडे वळतात. इट इज अ व्हाईट बॉल. एक धाव त्या ठिकाणी एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये मिळतीये फलंदाजी करणाऱ्या नावाले टीमला. या एका धावेनं समीकरण मात्र बदलेल. येणारे 13 बॉल शिल्लक आहेत. 13 बॉलमध्ये जमवायच्यात अजूनही 10 धावा. इथून सामना जर बनवायचा असेल गिरवली टीमला तर इथून डॉट बॉल्स फेकणं गरजेचं असेल, विकेट्स त्या ठिकाणी घेणं गरजेचं असेल. मात्र तितकी ताकद राखतोय का हा गोलंदाज, जिथे तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी करणारा, दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी करणार प्रतीक हातमोडे आतापर्यंत चांगली गोलंदाजी साकारली आहे. तोच गोलंदाज पुन्हा एकदा यावेळेस मात्र चांगला स्ट्रोक रिव्हर्स अटेम्प्ट केलाय आणि सरळ फेकून दिलाय.
चेंडू जाईल थर्ड मॅन सीमारेषा पलीकडे. इट इज अ मायटी गॉन फॉर 6 रन्स. संजय शेठ पाटील नेरे गावाचे, संजय शेठ पाटील नेरे गावाचे आले तर मैदानात, बघा आले तर मैदानात. आमचा शशिकांत दिसले दादा त्यांचा करीतो स्वागत, आमचा शशिकांत दिसले दादा त्यांचा करीव स्वागत, आमचा शशिकांत दिसले दादा त्यांचा करीतो स्वागत. यस धन्यवाद टीजे, क्या बात आहे. शशिकांत दिसले साहेब करीतो स्वागत. की मित्रांनो आपण भरपूर स्पर्धा पाहतो की खास करून संजय शेठ पाटील आम्ही ठाणे रायगड जिल्ह्यामध्ये स्पर्धेसाठी जात असतो, परंतु त्या ठिकाणी आपण पाहू शकाल की मालिकावीरसाठी बाईक तर पाहायला मिळतेच, परंतु उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक यांच्यासाठी सायकल पाहायला. परंतु स्पर्धेमध्ये आपण पाहू शकाल की या ठिकाणी उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक यांच्यासाठी चांदीची गणरायाची प्रतिमा ही भेट दिली जाईल. त्याच्यानंतर षटकार हॅट्रिक चौकार हॅट्रिकसाठी या ठिकाणी चांदीचं कॉईन नाणं देखील दिलं जाईल. म्हणजेच संजय शेठ पाटील यांच्यावरती असणारी निष्ठा आज तुम्ही या ठिकाणी पाहू शकाल की आज भरपूर आम्ही कार्यकर्ते मंडळी पाहिली, परंतु संजय शेठ पाटील यांच्यावरती असणारी ही निष्ठा आणि सलग 2 वर्ष आमदार चषकाचं आयोजन संजय शेठ पाटील साहेब रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य तथा भारतीय जनता पार्टी पनवेल तालुका उपाध्यक्ष यांच्या वाढदिवसानिमित्त आपण ॲडव्होकेट शशिकांत दिसले साहेब यांची स्पर्धा पाहतो. त्यांच्या समेत आनंदीबाई बिल्डर्स अँड डेव्हलपरचे सर्व माजी सरपंच नरेश शेठ पाटील साहेब, त्यांच्या समेत आपण नेरे जिल्हा परिषद भारतीय जनता पार्टी अध्यक्ष सन्माननीय सुनीलदादा पाटील साहेब यांना पाहतो. त्याच्यानंतर युवा मोर्चा सरचिटणीस सन्माननीय विश्वजितबाई पाटील आपलं सहर्ष स्वागत. गोटीराम म्हात्रे साहेब आपलं सहर्ष स्वागत करतो आम्ही या स्पर्धेच्या वतीनं. अक्षय पाटील असतील त्यांच्या समेत आमचे सागर दादा, या सर्वांचं आम्ही स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. तर इथून मॅच आपण पाहतोय 11 बॉल 4 धाबींची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. अजूनही नावाली टीमला चांगली फलंदाजी झाली आहे, मात्र 11 बॉल मध्ये 4 धाबा अजूनही जमवायचे आहेत. गोलंदाज नितेश 6 बॉल होता, स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी झालं आणि इथून मात्र मिळते फक्त सिंगल. या सिंगलच्या मदतीनं धावपलकावरती धावा टोटल लागतील 31. अजून विजयाचं गणित आपल्या समोर असेल. 10 बॉल शिल्लक आहे, 3 धावेची आवश्यकता आहे. सामना त्या ठिकाणी सोपा आहे नावाली टीमसाठी, मात्र इथून आपल्याला पाहायचं कमबॅक करण्याची क्षमता राखेल का हा गोलंदाज. तिसऱ्या षटकामध्ये नितेश जो गोलंदाजीसाठी आला, आतापर्यंत 2 बॉल त्याने फेकलेत. पहिला बॉल डॉट आला, त्यानंतरची 1 धाव त्या ठिकाणी आपण पाहिली. आता मात्र विजयाचं गणित 10 बॉल मध्ये 3 धाबींची आवश्यकता आहे. डॉट बॉल्स फेकणं गरजेचं असेल, विकेट्स घेणं गरजेचं असेल ते गिरवली टीमसाठी. यावेळेस मात्र कट केलाय चेंडूला, चेंडू जातोय त्या ठिकाणी बॅकवर्ड पॉईंट क्षेत्राकडे. क्षेत्ररक्षक तिथे आहेत, एकच धाव मिळेल. या एका धावेनं संघ पुढे सरकताना संघाची टोटल मात्र 32 धावेवरती जाईल. 34 धावेचं टार्गेट होतं आणि 34 धावेचं टार्गेट चेस करत असताना पहिल्या ओव्हरमध्ये बादलने केलेली सुरुवात मात्र अतिशय आक्रमक होती. 14 धावा त्या ओव्हरमध्ये आपण पाहिल्या आणि त्यानंतर मात्र पूर्णतः प्रेशरमध्ये टाकलं ते गोलंदाजी करणाऱ्या गिरवले टीमला. इथून फक्त 2 धावेची आवश्यकता आहे. उर्वरित 9 चेंडूचा खेळ इथून बाकी आहे, मात्र इथे या सामन्यामध्ये पूर्णतः पकड जमवली फलंदाजी करणाऱ्या नावाली टीमनं. जिथे गोलंदाजीमध्ये चांगली गोलंदाजी केली होती नावाली टीमनं, पूर्णतः रोख लावली होती गिरवली टीमवरती आणि तिथून आपण पाहिलं 33 धावेवरती रोखलं होतं 4 षटकामध्ये. 34 धावेंचं टार्गेट होतं आणि ते चेस करत असताना चांगली फलंदाजी आणि इथून मात्र मॅच फिनिश. षटकारानं त्या ठिकाणी मॅच फिनिश केली आहे आणि इथून मात्र सामना जिंकलाय नावाली टीमनं. वेल प्लेड, कॉंग्रॅच्युलेशन्स. जय जयकार होतो या गोरगरिबांच्या मदतीला धावून बघा ते जा. धावून बघा ते जाई.
पाठीशी त्यांच्या आहे बघा विठ्ठल आणि रखुमाई. समाजसेवक हाय तो भारी दिलदार दिलाचा, समाजसेवक हाय तो भारी दिलदार दिलाचा. हाय संजय शेठ पाटील रॉयल माणूस नेरे या गावाचा. हाय संजय शेठ पाटील रॉयल